हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना सोयाबीनची भाजी दाखवते। हे बघा, मी ना सोयाबीन जवळजवळ 1 तास झाले भिजत ठेवले, एकदम नरम झाले। त्याच्यातले मी आता इथे इथे ठेवून पाणी गाळून काढते। हे बघा, असं पाणी गाळून आपल्याला ह्या भांड्यामध्ये ठेवायचे। तोपर्यंत ही कढई उकडते। माझं थोडं स्टँडचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला आता असं करावं लागते। हे बघा, असं मी आधी 2-3 वेळा धुतले ना मगाशी, नंतर परत पाण्यात ठेवले। आपल्याला वेळ असेल तर आपण थंड पाण्यात घातले तर चालेल, घाई असेल तर गरम पाण्यात घालायची। असे मी काढून मी त्या भांड्यामध्ये बाउलमध्ये घेतलेले। आता थोडंसं याला मॅग्नेट करून घेऊया। तर थोडंसं मी ना मसाला लावते। हळद, ह्याला दही पण लावतात। तुमच्या दही असेल तुम्ही दही लावलं तरी चालेल। आणि थोडंसं मी हा पावभाजी मसाला घेतलाय, छान लागतो याच्यामध्ये पावभाजी मसाला। आपल्याला पूर्ण असं त्याला मॅग्नेट करायचं आहे, कारण ह्या सोयाबीनला असं भात असं हे लागत नाही मसाला व्यवस्थित, म्हणून थोडंसं आपल्याला मॅग्नेट करून ठेवायचं। याच्यामध्ये दही घाला तरी पण चालेल, पण मी थोडंसं वाटण घालणार आहे। माझ्याकडे दही नाही, दही नसेल तर ग्रेव्हीसाठी आपल्याला थोडं वाटण टाकलं तरी चालेल। मी 10 मिनिटं हे बाजूला ठेवते। आता मी पॅन ठेवते। पॅन ठेवला, हात धुते आणि पॅन ठेवते। पॅन तापत बसला की आपल्याला लगेच इथे तेल टाकायचे। तुमच्या आवडीप्रमाणे तेल टाका। याला तेल वगैरे छान टाकला तर छान होते भाजी। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, आलं लसूण पेस्ट, वरून टाकायला कोथिंबीर, आणि मी थोडंसं वाटण घेतलंय। वाटण नाही घ्यायचं असेल तर थोडं बेसन लावलं तरी चालतं, किंवा दही घेतला तरी चालतं, पण मला दही नको आहे रात्रीचा, म्हणून मी वाटण घेतलंय। नाही वाटण तर आपल्याला थोडं आपण त्याला बेसन बुरबुरायचा वर, कारण काय ग्रेव्ही अशी पाणी सोडायला नको, म्हणून ग्रेव्ही व्हायला पाहिजे, म्हणून आपण हे घ्यायचं आहे। आता मी हे तापलंय, कांदा घालते। चांगलं त्याला असं हे करून घ्यायचं, कांदा लाल होईपर्यंत आपल्याला। आपला कांदा आता लाल झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकते, ती पण चांगली त्याला आपलं चांगलं परतून घ्यायची। थोडं मी गॅस मीडियम ठेवते, आणि मी 2 टोमॅटो घेतले, त्याची प्युरी केलेली आहे, ती ओतते। चांगलं आता चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोला चांगलं आपल्याला हे करायचं आहे। त्यातच मी थोडंसं वाटण टाकते, अगदी नावाला, मला ग्रेव्ही पाहिजे म्हणून अगदी नावाला टाकायचं। चांगले याला चांगलं त्याचा ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचे। तर आपली चांगली ग्रेव्ही हे झालेली आहे। याच्यामध्ये मी अर्धा हे लाल तिखट लावलं, आणि थोडंसं याच्यात पण टाकते, आणि हा पावभाजी मसाला। परत आपल्याला चांगलं ग्रेव्ही परतून घ्यायची, चांगलं तेल सुटेपर्यंत। एकदम साधी आणि सोपी घरातल्या याच्यामध्ये आपल्याला इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता मग आपल्याला हे मॅग्नेट केलेलं सोयाबीन टाकायचं आहे। गॅस मी मीडियम ठेवलेलं।
तर आपल्याला 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे, अगदी त्याला चांगला मसाला लागेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत. तर मी झाकण ठेवते. याला 2 मिनटं चांगलं झाकण ठेवायचं आहे. तर मी मोबाईल असा करते. बघा मी झाकण काढलं, चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्याला. आता तर आपल्याला वरून मीठ टाकायचं आहे. ह्याला शिजायला वेळ लागणार नाही, 1 उकळी आली की झालं. आता मी चवीपुरतं मीठ टाकते. एकदम तुम्ही अशी करून बघा. तुम्हाला मॅग्नेट करायचं असेल तर तुम्ही दही लावा किंवा बेसन लावू शकता. बेसन नंतर भाजी झाल्यानंतर वरून बुरबुरलं तरी चालतं. पण मी थोडंसं ग्रेव्हीसाठी वाटण टाकलेलं आहे. आता मी याच्यामध्ये गरम पाणी घालते. थंड पाणी घातलं की आपल्याला त्याला चांगला असा कलर येत नाही आणि हे होत नाही, म्हणून मी गरम पाणी घातलं. आता त्याला फक्त असं मऊ झालेलंच आहे. आपल्याला 1 उकळी काढायची. मला अजून थोडी ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी अजून थोडं पाणी ओतते. अशी एकदा भाजी करून बघा. आता हा वरून उरलेला पावभाजी मसाला टाकते. थोडासा उरलाय तो टाकते. पावभाजीच्या मसाल्याने आपली भाजी छान चविष्ट होते. तिला चांगली आता उकळी यायला देते. माझ्या मोबाईलचं खूप मला टेन्शन आलंय. ही बघा. तर मी झाकण काढते. आपली मस्तपैकी अशी सोयाबीनची भाजी एकदम रस्सेवाली, एकदम मी सुकी पण केलेली नाही आहे, पण तुम्ही एकदा अशी करा आणि बघा कशी वाटते. ही आता पाणी आपलं अजून सुकणार म्हणून हिला आता जास्त आपल्याला आटवायचं नाही आहे. हे बघा अशी मस्तपैकी अशी भाजी झालेली आहे. तिचं पाणी याचा रस्सा पण असा घट्ट झालेला आहे. चला कशी वाटली माझी भाजी सोयाबीनची मला बघा सांगा कमेंट करून. आणि साधी आणि सोपी घरातल्या घरगुती सामानामध्ये, तिला काहीच खर्च नाही आहे. चला तर मी व्हिडिओ बंद करते आणि गॅस पण बंद करते आणि भाजीला हे करते आणि झाकण ठेवते. चला बाय बाय.